नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्वे? स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉग मध्ये. माझं नाव श्यामल मोरे. आजचा हा पहिला ब्लॉग आहे. स्पेशल करण्यासाठी मी तुमच्यासाठी हॉटेल सारखी पावभाजी बनवणार आहे, तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. माझे त्याच काय पण चालणार आहे बनवूया. तर आपण पावभाजी बनवणार आहे, त्यासाठी मी बघा काय काय भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आहे फ्लावर, बटाटा, शिमला, बीट, वाटाणे आहेत, थोडे गाजर आहेत. हे आता आपण शिजून घेऊया. आता आपण याच्यात पाणी घालतोय, जसं चवीपुरतं थोडंसं मीठ. आता आपण ही भाज्या सगळ्या शिजून घेऊया. आता आपण या भाज्या शिजून घेऊया. 4-5 शिट्ट्या घेऊया. या भाज्या पूर्ण गाळ करून घ्यायच्या आपल्याला. आता आपण पावभाजीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण घेतले 4 कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि 4 टमाटर घेतलेत एकदम बारीक कापून घ्यायचे. आता आपण कढई तापून घेतले, त्याच्यात आपण टाकूया तेल आणि थोडस बटर घालूया तेलामध्येच. तेल गरम झाल्यात आपण कांदा घालून घेऊया. कांदा घालण्यासाठी आपण थोडं त्याच्यात मीठ घालूया. कांदा चांगला आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचा. कांदा भाजला की आपण त्याच्यात टमाटर घालू. आपला कांदा फ्राय होईपर्यंत आपण आता आपली भाजी शिजली ती बघूया. भाजीला छानपैकी मॅश करून घेऊया. कांदा आपला चांगला गोल्डन फ्राय झाला. आपण याच्यात घालूया टमाटर. टमाटर पण चांगला काढून द्यायचं. आपला टमाटर चांगला गळलाय. आपण याच्यात घालूया अद्रक लसूण पेस्ट. आपण याच्यात मसाले घालूया. त्याच्यात आपण घालूया आपल्या घरचा लाल मसाला, धने पावडर थोडे, गरम मसाला, आपला एव्हरेस्टचा पावभाजी मसाला. थोडीशी हळद घालूया. छान मिक्स करून घेऊया. मसाल्याला चांगलं टेस्ट करून घेऊया. घ्यायचे हे बघा, ही चांगली अशी मॅश करून घेतली आपण भाजी. आता आपण मसाल्यामध्ये घालूया. भाजी टाकून घेतली. छानपैकी मिक्स करून घेऊया. भाजी टाकून घेतली. आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. आज गरम बघा किती होते. आज आमचा पहिलाच ब्लॉग आहे आणि लाईट गेले त्यामध्ये. थोडस मीठ कमी होतं ना, त्यामुळे थोडस मीठ घातलं. चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण याला 5 मिनिटं शिजवून घेऊया. पण ह्यात घालूया अमूल बटर थोडस.
पावभाजीमध्ये मिक्स झाले. आता आपण याला सर्व करूया. अशा प्रकारे आपली पावभाजी रेडी आहे.